नमस्कार सोमणीजी. हां नमस्कार. तर आपल्या देशात गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. तर हे सगळं यांच्याशी असं आपण मुकाबला करताना सामान्य माणसाला एक असा प्रश्न पडतो की खगोलशास्त्राचा अभ्यास हा का आवश्यक आहे. उलट मी असे म्हणेन, तुम्ही जे आता भारताबद्दल म्हणालात त्यामुळेच खगोलशास्त्राचा अभ्यास भारताला जास्त आवश्यक आहे. भारतीय नागरिकांना त्याचे फायदे असे आहेत की पहिला फायदा म्हणजे हे विश्व किती मोठं आहे आणि आपण किती लहान आहोत याची जाणीव खगोलशास्त्राच्या अभ्यासाने होते. नाही तर माणसं थोडे पैसे मिळाले तर लगेच श्रीमंत समजतात, थोडे यायला लागलं तर ज्ञानी समजतात, किंवा थोडंसं अपयश आलं तरी निराश होतात आणि थोडंसं यश आलं तरी गर्व करतात. तर अमर्याद विश्वाची मर्यादा आपल्या लक्षात आली की मग आपण नम्र बनतो. उदाहरणार्थ आत्ता आपण गोव्यामध्ये आहोत. गोवा कुठे आहे विश्वामध्ये? तर गोवा भारतात आहे. भारत देश या विश्वामध्ये कुठे आहे? तर आशिया खंडावरती. आशिया खंड या विश्वामध्ये कुठे आहे? तर पृथ्वीवरती. पृथ्वी या विश्वामध्ये कुठे आहे? तर आपल्या सूर्यमालेमध्ये. पुन्हा प्रश्न केला, सूर्यमाला या विश्वामध्ये कुठे आहे? तर ती आपल्या आकाशगंगेमध्ये, जिथे अब्जावधी सूर्यमाला आहे. पुन्हा अब्जावधी सूर्यमाला असलेली आकाशगंगा कुठे या विश्वामध्ये, असा प्रश्न केला की त्याचं उत्तर असं येतं की त्या अशा ठिकाणी आहे की जिथे अब्जावधी आकाशगंगा आहेत. म्हणजे विचार करा, अब्जावधी आकाशगंगा, त्याच्यामध्ये आपली आकाशगंगा, त्याच्यामध्ये आपली सूर्यमाला, त्याच्यामध्ये 3 नंबरचं जर पृथ्वी, त्याच्यावरती आशिया खंड, त्याच्यामध्ये भारत देश, त्याच्यामध्ये गोवा, त्याच्यामध्ये तुमचं गाव, त्या गावामध्ये एवढ्याशा जागेवर आपण बसलो. म्हणजे एका वाळूचे लक्षावधी कण केले तरी ते मोठे होतील, तेवढं सुद्धा आपण मोठे नाहीत. म्हणून नम्रत स्वभावात येण्यासाठी खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा हा पहिला फायदा. दुसरा फायदा म्हणजे आनंद मिळतो. तुम्ही बघितलं, जर रात्रीच्या काळोख्या रात्रीच्या आकाशात बघितलं तर आनंद मिळतो. नाही, मला वाटतं तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो, आपण घरात जर राहिलो दरवाजा खिडक्या बंद करून 8 दिवस तर आपण आजारी पडू. पण आपण बाहेर खिडकी उघडून बघितलं तर बरं वाटतं. किंवा माथेरान माळवसच्या डोंगरावर किंवा ह्या आता कॉलेजच्या कॅम्पसच्या डोंगरावरून बघितलं तरी बरं वाटतं. का बरं वाटतं? आपली दृष्टी जेवढी दूर जाते तेवढं बरं वाटतं. पण आकाशात बघा ना, चंद्र आपण पाहतो 3,84,000 किलोमीटर अंतरावरची वस्तू आपण पाहतो. सूर्य 15 कोटी किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे सूर्यापासून प्रकाशकिरण निघाला तर पृथ्वीवर यायला त्याला 8.5 मिनिटं लागतात. प्रकाशाचा वेग एका सेकंदाला 3 लक्ष किलोमीटर. आज सूर्यानंतरचा जवळचा तारा मित्र तारा तो 4 प्रकाश वर्ष अंतरावरती आहे. किंवा व्याध तारा 9 प्रकाश वर्ष अंतरावरती, म्हणजे तिथून इथे प्रकाशाला यायलाच 9 वर्ष लागतात. काही तारे, रोहिणी तारका 68 प्रकाश वर्ष अंतरावरती, काहीतरी 1500 प्रकाश वर्ष अंतरावरती आहेत, तिथून प्रकाशाला इकडे यायलाच 1500 वर्ष लागतात. आता मला सांगा, हे साध्या डोळ्यांनी तारे बघितले एवढ्या दूरवरचे तर दूरदृष्टी का नाही प्राप्त होणार, का नाही आनंद होणार? म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा म्हणजे कुतूहल, जिज्ञासा जागृत होतं. कृष्णविवर म्हणजे काय, बर्मुडा ट्रायंगल म्हणजे काय, असे प्रश्न मनात येतात आणि मग माणूस नवीन नवीन अभ्यास करायला लागतो. आणि चौथा फायदा महत्त्वाचा, मनातील अंधश्रद्धा जातात. आम्ही सामान्य माणसं काय म्हणतो, आपलं जीवन आपल्या हातात नाही, त्या शनीच्या साडेसातीवरती अवलंबून आहे किंवा गुरुवरती अवलंबून आहे. हां, ग्रह माणसांच्या जीवनावर परिणाम नक्कीच करतात, पण आकाशातील ग्रह नव्हे तर माणसाच्या मनातील ग्रह. कुठले ग्रह? आग्रह, विग्रह, दुराग्रह, संग्रह, पूर्वग्रह, सत्याग्रह. आपणच आपलं भविष्य घडवत असतो. खरं सांगायचं ते हातावरच्या रेषांवरती नाही तर मनगटातील जोरावरती. म्हणून खगोलशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. आकाश हे उघडं पुस्तक आहे, इतर पुस्तकं उघडून अभ्यास करावा लागतो. आकाश तर उघडं आहे, नुसती नजर टाकायची नाही, अभ्यास करायचा. आणि जगामध्ये सत्यम शिवम सुंदरम जर काय असेल तर आकाशातील नक्षत्र तारका त्या सत्य आहेत, ज्यांनी इतिहास बघितलाय, जे वर्तमान काळ बघताय, जे भविष्यकाळ बघणार आहेत. आणि शिवम पवित्र, ज्यांना कोणीही स्पर्श केलेला नाही. आणि सुंदर, सुंदर किती मी सांगायला नको, तुम्ही काळोख्या रात्री आकाशामध्ये बघा, सुंदर असं दृश्य दिसतं. म्हणून सामान्य माणसांनी खगोलशास्त्राचा, तुमचा व्यवसाय कुठलाही असो, प्रत्येकाला आकाशाची माहिती पाहिजे. आता हा तुम्ही म्हणालात ते खगोलशास्त्राचा अभ्यास सर्वसामान्य माणसाला अगदी बेसिक म्हणजे मुळापासून कुठून सुरुवात करता येईल? हां, बरोबर, तुम्ही चांगला प्रश्न विचारत. म्हणून आम्ही लहान लहान पुस्तकं तयार केली आहेत की नक्षत्र. आणि सोप्या विषयात तुम्हाला सांगतो, पुस्तक कशाला हो, आपले चैत्र ते फाल्गुन हे महिने पाठ करायचे नावं, आणि अश्विनी ते रेवती नक्षत्रांची नावं पाठ करायची. इतकी सोपी माहिती आहे. बघा, चांद्र महिने, चैत्र महिन्यात चित्रा तारका रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवते आणि रात्रभर आकाशात दर्शन देते आणि पहाटे पश्चिमेला मावळते. वैशाख महिन्यामध्ये विशाखा, ज्येष्ठ महिन्यामध्ये ज्येष्ठा, आषाढ महिन्यामध्ये पूर्वाषाढा, श्रावण महिन्यामध्ये श्रवण, भाद्रपद महिन्यामध्ये पूर्वा भाद्रपदा, अश्विन महिन्यामध्ये अश्विनी, कार्तिक महिन्यामध्ये कृत्तिका, मार्गशीर्ष महिन्यामध्ये मृगशीर्ष, पौष महिन्यामध्ये पुष्य, माघ महिन्यामध्ये मघा आणि फाल्गुन महिन्यामध्ये उत्तरा फाल्गुनी. आता बघा, चांद्र महिन्यांची नावं आणि साम्य असलेल्या नक्षत्राचं नाव ते रात्रीच्या सुरुवातीला पूर्वेला उगवतं आणि रात्रभर आकाशात दर्शन देतं.
म्हणजे त्याच्या अगोदरची ती 13 नक्षत्रे ती ऑलरेडी उगवलेली असणार. म्हणजे आपल्याला साध्या महिन्याच्या चांद्र महिन्याच्या नावावरून लक्षात येतं की रात्री कुठला आकाश दिसेल. आणि म्हणून हे सोपी पद्धत आहे. आणि त्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र त्या नक्षत्रात असतो. म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीच्या वेळी चंद्र हा मृग नक्षत्रात असतो. पौष पौर्णिमेला चंद्र पुष्य नक्षत्रात असतो. माघ पौर्णिमेला चंद्र मघा नक्षत्रात असतो. तर या दृष्टीनं आपल्याला नक्षत्र तारे ओळखता येतात. आणि सामान्य पुस्तकं वाचून तुम्हाला कल्पना असेल, मग आपण हौशी असे जे अभ्यासक असतो ते एकत्र येतो आणि मंडळ स्थापन करतो आणि मग एक एक माणूस प्रत्येक विषयाचा अभ्यास करून एकमेकाला सांगतो. कारण ज्ञान हे नुसतं मिळवण्यात आनंद नाही, ते दुसऱ्याला देण्यामध्ये अत्यानंद आहे. आणि म्हणून आपण हे करतो. मग एखादा दुर्बीण विकत घेतो, मग पुस्तकं आणखी घेतो आणि एक खगोल मंडळ स्थापन करतो. अशी जवळजवळ 600-700 खगोल मंडळ संपूर्ण भारतात आहेत. आणि त्यांचं आमचं एक कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन ॲमेच्युअर ॲस्ट्रॉनॉमी संस्था आहे. या सर्व मंडळांची एकत्र आणि असे आम्ही मीट भरवतो. म्हणजे हौशी खगोल अभ्यासकांचं संमेलन भरवतो. या संमेलनाचे पुष्कळ फायदे होतात की दुसरा माणूस काय करतोय ते आपल्याला कळतं आणि आपल्याला करावंसं वाटतं. आणि महत्त्वाची माहिती गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना या खगोलशास्त्राची आवड निर्माण होते आणि चांगले वक्ते, चांगला विषय समजून घेता येतो आणि त्यानिमित्तानं लोक एकत्र येतात. हे फायदे आहेत. आम्ही देशाच्या वेगवेगळ्या भागात संमेलनं घेतो. जवळजवळ 10-12 संमेलनं अशी झाली आहेत. आणि महाराष्ट्र, गोवा या राज्यात सुद्धा आता ठिकठिकाणी संमेलनं घ्यायचा आमचे विचार आहे. महाराष्ट्रात ते घेतो, पण गोव्यामध्ये तुम्हाला लोकांचा रिस्पॉन्स कसा मिळतो? खूप मिळतो. पैसे भरून येतात, फी सुद्धा येत नाही आणि अभ्यासाची इच्छा आहे. फक्त कोणीतरी त्याला एक दिशा दाखवावी लागते. तर नेटच्या सहाय्यानं आपल्याला सगळी जगातील माहिती, उदाहरणार्थ शनीच्या टायटन उपग्रहावरती यान उतरलेलं आहे, त्याची माहिती लगेच आपल्याला कळते. आणि आता स्पर्धेचं युग आहे आणि पेटंटचं युग आहे. भारताला मागे राहून चालणार नाही. प्रत्येक गावामध्ये खगोलशास्त्रज्ञ निर्माण व्हायला पाहिजेत, हा उद्देश आहे. ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड म्हणून जागतिक स्पर्धा होते आणि त्याच्यामध्ये भारताच्या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदकं मिळवलेली आहेत. आपण बुद्धिमत्तेत कुठेही कमी नाहीत. आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्यांचा हा देश आहे. त्या काळामध्ये साधनं नव्हती, आता साधनं आहेत. आणि त्या काळामध्ये एवढी स्पर्धा नव्हती, तरी आपला देश एवढा आहे की जिथे शून्याचा शोध भारतामध्ये लागला. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, आर्यभटांना अगोदर सांगितलं. अशा भारतामध्ये ही मुलं आज जी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकतात ती नक्कीच खगोलशास्त्रज्ञ बनतील आणि भारताचं नाव उज्ज्वल करतील. तुम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी परदेशात गेला असणार बऱ्याच वेळा, तर तिथली परिस्थिती आणि इथली परिस्थिती यामध्ये कितपत फरक आहे? हा, फरक आहे नक्की. याचं कारण ते संपन्न देश आहेत. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रत्येक जवळजवळ घराघरात दुर्बिणी आहेत, टेलिस्कोप आहेत, बायनाकुलर आहेत. जपानसारख्या देशामध्ये सुद्धा दुर्बिणी जास्त आहेत. म्हणजे एकाला जर 10 रुपये मिळाले तसं 5 रुपये पुस्तकासाठी आणि दुर्बिणीसाठी खर्च करतो, 5 रुपये हे ब्रेडसाठी खर्च करतो असं म्हटलं जातं. मला सांगायचं होतं त्या देशांची तशी तुलना करता येणार नाही, पण आपल्याला भारतामध्ये सुद्धा कमी नाही आहे. आपल्या देशामध्ये थोडं अंधश्रद्धा आहेत, अज्ञान आहे. उदाहरणार्थ ग्रहण म्हटलं की बघायचं नाही, निरीक्षण करायचं नाही. धूमकेतू म्हटला तो अशुभ असतो. मिटिऑर शावर उल्का पडणं हे बरोबर नसतं. तर ह्यापासून आपल्याला थोडं मुक्त करायचं. मला वाटतं एक पिढी गेली ना की पुढच्या पिढीला नक्कीच त्याचं आकर्षण वाटेल. दुसरी गोष्ट, आपल्याकडे आर्थिक कमी आहे. म्हणजे दुर्बीण विकत घ्यायची म्हटली 10-15 हजार रुपये लागतात. पण प्रत्येकाकडे दुर्बीण असायला पाहिजे असं नाही. शाळेमध्ये दुर्बीण आहेत, कॉलेजमध्ये दुर्बीण आहेत, गावामध्ये एखादी जरी दुर्बीण असेल, महिन्यातून सर्व लोक जर एकत्र आले तर नक्कीच त्या दुर्बिणीतून सर्वांना पाहता येईल, निरीक्षण करता येईल आणि मग त्यातून उद्याचं शास्त्रज्ञ होणार आहे. एक गोष्ट भारतीयांमध्ये ती परदेशातील लोकांमध्ये नाही, ती म्हणजे जिद्द आणि परिश्रम करण्याची ताकद. ही काटकपणा जो आपण म्हणतो तो भारतीय लोकांमध्ये. आणि माझी खात्री आहे त्या पैसेवाल्या इतर देशांपेक्षा भारत देश हा नक्कीच त्यामुळे प्रगती करू शकेल. सध्या या क्षेत्रामध्ये संशोधन कितपत चाललंय आपल्या देशात? आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती असेल की पुण्याजवळ नारायणगावला रेडिओ दुर्बिणी जी आशियातील सर्वात मोठी आहे. दुसरी गोष्ट, तामिळनाडूमध्ये कौलूर या ठिकाणी 91 इंच आरशाची दुर्बिणी जी आशियातील सर्वात मोठी आहे, वेणुगोपाल ऑब्झर्वेटरीमध्ये. आणि ह्या दुर्बिणी किंवा ऑब्झर्वेटरीज आहेत, वेधशाळा आहेत, ह्या कॉलेजच्या किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एखादं जर काही संशोधन करायचं असेल तर संधी देतात आणि तसा अर्ज करून त्या ठिकाणी ते पाहू देतात. आणि माझी खात्री आहे भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा आता नवीन संशोधन करत आहेत. त्यांनी ॲस्ट्रॉइड्स काही लघुग्रह शोधलेले आहेत आणि नक्कीच जगाच्या बरोबर हे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. फक्त आपल्याकडे दुर्बिणी ऑब्झर्वेटरी वेधशाळांची संख्या कमी आहे, जी परदेशात जास्त आहे. म्हणून तुम्हाला माहिती असेल आता सुनामी ज्या आल्या
त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिकेला 20 मिनिटं अगोदर कळून त्यांनी ते भारताला किंवा श्रीलंकेला किंवा इंडोनेशियाला कळवलं नव्हतं. कारण पॅसिफिक महासागरात नेहमी सुनामी येतात की ज्या हिंदी महासागरात पहिल्यांदाच ही घटना घडली. आणि आपल्या राष्ट्रपतींनी परदेशी असणाऱ्या भारतीयांना आवाहन केलंय की ती टेक्नॉलॉजी आपण मिळवूया आणि स्वावलंबी होऊया. मला एक आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेनं दिलेली मदत भारताने नाकारली आणि सांगितलं आम्ही आम्हाला समर्थ आहोत आणि इव्हन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सुद्धा आपण नक्कीच तंत्रज्ञान प्रगत करू शकू, विकसित करू शकू की ज्यायोगे सुनामीसारखी संकटं आली तरी त्याची सूचना आपल्याला अगोदर कळू शकेल. गेल्या 20-25 वर्षात खगोल शास्त्राच्या याच्यात किती म्हणजे लोकांचा उत्साह किती वाढला आहे? म्हणजे हो, मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980ला खगरा सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं 82 वर्षानंतर. आणि त्यावेळी आम्ही कारवारजवळ अंकोला या ठिकाणी आलो होतो आणि तिथून बघितलं. अर्थात ते पहिलं खगरा सूर्यग्रहण या नवीन पिढीनं बघितलेलं, त्यामुळे उत्सुकता होती, जिज्ञास होती. त्याच्यानंतर 24 ऑक्टोबर 1995ला खगरा सूर्यग्रहण झालं जे आपल्याला उत्तर भारतातून दिसलं. त्यावेळी आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो. तिथे भरपूर लोक आले होते आपल्या इकडचे साऊथ इंडियामधून तिकडे नॉर्थ इंडियामध्ये गेले होते. आणि तिसरं खगरा सूर्यग्रहण दिसलं ते 11 ऑगस्ट 1999ला. पण त्यावेळी आकाश अभराच्छादित होतं त्यामुळे दिसू शकलं नाही. पुढचं खगरा सूर्यग्रहण होणारे 22 जुलै 2009ला आणि ते मध्य भारतातून दिसणारे जबलपूर सारख्या ठिकाणाहून दिसणारे. आतापासून तारीख करायला हरकत नाही, 22 जुलै 2009. आणखी एक आनंदाची गोष्ट कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणारे ती तारीख आहे 15 जानेवारी 2010. कन्याकुमारी रामेश्वरमधून जवळजवळ 12 मिनिटं कंकणाकृती सूर्यग्रहण अॅन्युलर सोलर इक्लिप्स आपल्याला दिसणार आहे आणि ते बघणं हे सुद्धा एक वेगळं आहे. तसंच आपल्याला उल्का वर्षाव पाहायला मिळतो. तसंच धूमकेतू दिसतात. आता मध्यंतरी कृत्तिका नक्षत्राजवळ एक धूमकेतू होता. असे धूमकेतू दिसतात. आपल्या आयुष्यामध्ये गुरुग्रहावरती एक धूमकेतू आढळला होता, शूमेकर लेव्ही 9 1995 साली. आणि गुरुवरती 21 तुकडे आढळले विथ द स्पीड 61 किलोमीटर एका सेकंदाला. आणि गुरुवरती डाग पडले. ते डागांचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा आहे. एक तुकडा जरी पृथ्वीवर आला असताना तरी जीवसृष्टी नष्ट झाली असती. कदाचित डायनोसॉर प्राणी पूर्वी पृथ्वीवरती होते ते नष्ट झाले असावेत असाच एखादा धूमकेतू आढळून. एक धूमकेतू त्याचं नाव स्विफ्ट टटल तो पृथ्वीवरती आढळणार आहे. तारीख सांगू, तुम्ही घाबरणार नसाल तर तारीख सांगतो. ती तारीख आहे 14 ऑगस्ट 2126. घाबरू नका, 2126 आपल्या आयुष्यात येत नाही परंतु आपल्या मुलांची मुलं असतील. पण मित्रांनो तरी घाबरू नका. 2126 अजून एवढी वर्ष आहेत 14 ऑगस्टला. आता पुढच्या 100 वर्षात काय होईल? प्रगती होईल. वैज्ञानिक तो धूमकेतू आढळण्यापूर्वीच त्याच्यावरती एखादं यान पाठवतील आणि त्याला धक्का मारून त्याची दिशा बदलतील आणि पृथ्वीवरची जीवसृष्टी सुरक्षित ठेवतील. कदाचित वरच्यावर त्याचे तुकडे करतील आणि पृथ्वीला सुरक्षित ठेवतील. कदाचित मला वाटतं अगोदरच पॅराशूट घेऊन त्याच्यावर बसतील आणि कुठेतरी सेफ लँडिंग करतील आणि मग संशोधन करतील. घाबरण्याचं कारण नाही. विज्ञान प्रगत होते आणि वैज्ञानिक वृत्ती म्हणूनच आपण घराघरात जोपासली पाहिजे आणि पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुम्ही खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी परदेशात गेला असणार बऱ्याच वेळा, तर तिथली परिस्थिती आणि इथली परिस्थिती यामध्ये कितपत फरक आहे? हा फरक आहे नक्की. याचं कारण ते संपन्न देश आहेत. आता अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रत्येक जवळजवळ घराघरात दुर्बिणी आहेत, टेलिस्कोप आहेत, बायनाकुलर आहेत. जपान सारख्या देशामध्ये सुद्धा दुर्बिणी जास्त आहेत. म्हणजे एकाला जर 10 रुपये मिळाले तसं 5 रुपये पुस्तकासाठी आणि दुर्बिणीसाठी खर्च करतो, 5 रुपये हे ब्रेडसाठी खर्च करतो असं म्हटलं जातं. मला सांगायचं होतं त्या देशांची तशी तुलना करता येणार नाही. पण आपल्याला भारतामध्ये सुद्धा कमी नाही आहे. आपल्या देशामध्ये थोडं अंधश्रद्धा आहेत, अज्ञान आहे. उदाहरणार्थ ग्रहण म्हटलं की बघायचं नाही, निरीक्षण करायचं नाही. धूमकेतू म्हटला तो अशुभ असतो. मिटिऑर शॉवर उल्का पडणं हे बरोबर नसतं. तर ह्यापासून आपल्याला थोडं मुक्त करायचं. मला वाटतं एक पिढी गेली ना की पुढच्या पिढीला नक्कीच त्याचं आकर्षण वाटेल. दुसरी गोष्ट आपल्याकडे आर्थिक कमी आहे. म्हणजे दुर्बीण विकत घ्यायची म्हटली 10-15 हजार रुपये लागतात. पण प्रत्येकाकडे दुर्बीण असायला पाहिजे असं नाही. शाळेमध्ये दुर्बीण आहेत, कॉलेजमध्ये दुर्बीण आहेत. गावामध्ये एखादी जरी दुर्बीण असेल, महिन्यातून सर्व लोक जर एकत्र आले तर नक्कीच त्या दुर्बिणीतून सर्वांना पाहता येईल, निरीक्षण करता येईल आणि मग त्यातून उद्याचं शास्त्र जाणार आहे. एक गोष्ट भारतीयांमध्ये ती परदेशातील लोकांमध्ये नाही, ती म्हणजे जिद्द आणि परिश्रम करण्याची ताकद. ही काटकपणा जो आपण म्हणतो तो भारतीय लोकांमध्ये. आणि माझी खात्री आहे त्या पैसेवाल्या इतर देशांपेक्षा भारत देश हा नक्कीच त्यामुळे प्रगती करू शकेल. सध्या या क्षेत्रामध्ये संशोधन कितपत चाललंय आपल्या देशात? आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती असेल की पुण्याजवळ नारायणगावला रेडिओ दुर्बिणी जी आशियातील सर्वात मोठी आहे.
दुसरी गोष्ट, तामिळनाडूमध्ये कौलूर या ठिकाणी 91 इंच आरशाची दुर्बिणी जी आशियातील सर्वात मोठी आहे वेणुगोपाल ऑब्झर्वेटरीमध्ये. आणि ह्या दुर्बिणी किंवा ऑब्झर्वेटरीज आहेत, वेधशाळा आहेत, ह्या कॉलेजच्या किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा एखादं जर काही संशोधन करायचं असेल तर संधी देतात आणि तसा अर्ज करून त्या ठिकाणी ते पाहू देतात. आणि माझी खात्री आहे भारतीय शास्त्रज्ञ सुद्धा आता नवीन संशोधन करत आहेत. त्यांनी ॲस्ट्रॉइड्स काही लघुग्रह शोधलेले आहेत आणि नक्कीच जगाच्या बरोबर हे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. फक्त आपल्याकडे दुर्बिणी ऑब्झर्वेटरी वेधशाळांची संख्या कमी आहे, जी परदेशात जास्त आहे. म्हणून तुम्हाला माहिती असेल आता सुनामी ज्या आल्या त्याच्यामध्ये सुद्धा अमेरिकेला 20 मिनिटं अगोदर कळून त्यांनी ते भारताला किंवा श्रीलंकेला किंवा इंडोनेशियाला कळवलं नव्हतं. कारण पॅसिफिक महासागरात नेहमी सुनामी येतात की ज्या हिंदी महासागरात पहिल्यांदाच ही घटना घडली. आणि आपल्या राष्ट्रपतींनी परदेशी असणाऱ्या भारतीयांना आवाहन केलंय की ती टेक्नॉलॉजी आपण मिळवूया आणि स्वावलंबी होऊया. मला एक आनंदाची गोष्ट म्हणजे अमेरिकेनं दिलेली मदत भारताने नाकारली आणि सांगितलं आम्ही आम्हाला समर्थ आहोत आणि इव्हन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात सुद्धा आपण नक्कीच तंत्रज्ञान प्रगत करू शकू, विकसित करू शकू की ज्यावेळी सुनामीसारखी संकटं आली तरी त्याची सूचना आपल्याला अगोदर कळू शकेल. गेल्या 20-25 वर्षात खगोल शास्त्राच्या याच्यात किती म्हणजे लोकांचा उत्साह किती वाढला आहे? म्हणजे हो, मला आठवतं 16 फेब्रुवारी 1980ला खगरा सूर्यग्रहण भारतातून दिसलं होतं 82 वर्षानंतर. आणि त्यावेळी आम्ही कारवारजवळ अंकोला या ठिकाणी आलो होतो आणि तिथून बघितलं. अर्थात ते पहिलं खगरा सूर्यग्रहण या नवीन पिढीनं बघितलेलं, त्यामुळे उत्सुकता होती, जिज्ञास होती. त्याच्यानंतर 24 ऑक्टोबर 1995ला खगरा सूर्यग्रहण झालं जे आपल्याला उत्तर भारतातून दिसलं. त्यावेळी आम्ही फतेपूर सिक्रीला गेलो होतो. तिथे भरपूर लोक आले होते आपल्या इकडचे साऊथ इंडियामधून तिकडे नॉर्थ इंडियामध्ये गेले होते. आणि तिसरं खगरा सूर्यग्रहण दिसलं ते 11 ऑगस्ट 1999ला. पण त्यावेळी आकाश अभराच्छादित होतं त्यामुळे दिसू शकलं नाही. पुढचं खगरा सूर्यग्रहण होणार आहे 22 जुलै 2009ला आणि ते मध्य भारतातून दिसणारे जबलपूर सारख्या ठिकाणाहून दिसणारे. आतापासून तारीख करायला हरकत नाही, 22 जुलै 2009. आणखी एक आनंदाची गोष्ट, कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणारे ती तारीख आहे 15 जानेवारी 2010. कन्याकुमारी रामेश्वरमधून जवळजवळ 12 मिनिटं कंकणाकृती सूर्यग्रहण अॅन्युलर सोलर इक्लिप्स आपल्याला दिसणार आहे आणि ते बघणं हे सुद्धा एक वेगळं आहे. तसंच आपल्याला उल्का वर्षाव पाहायला मिळतो, तसंच धूमकेतू दिसतात. आता मध्यंतरी कृत्तिका नक्षत्राजवळ एक धूमकेतू होता. असे धूमकेतू दिसतात. आपल्या आयुष्यामध्ये गुरुग्रहावरती एक धूमकेतू आढळला होता, शूमेकर लेव्ही 9 1995 साली. आणि गुरुवरती 21 तुकडे आढळले विथ द स्पीड 61 किलोमीटर एका सेकंदाला. आणि गुरुवरती डाग पडले, ते डागांचा आकार पृथ्वीपेक्षा मोठा आहे. एक तुकडा जरी पृथ्वीवर आला असताना तरी जीवसृष्टी नष्ट झाली असती. कदाचित डायनोसॉर प्राणी पूर्वी पृथ्वीवरती होते ते नष्ट झाले असावेत असाच एखादा धूमकेतू आढळून. एक धूमकेतू त्याचं नाव स्विफ्ट टटल, तो पृथ्वीवरती आढळणार आहे. तारीख सांगू, तुम्ही घाबरणार नसाल तर तारीख सांगतो. ती तारीख आहे 14 ऑगस्ट 2126. घाबरू नका, 2126 आपल्या आयुष्यात येत नाही, परंतु आपल्या मुलांची मुलं असतील. पण मित्रांनो तरी घाबरू नका, 2126 अजून एवढी वर्ष आहेत 14 ऑगस्टला. आता पुढच्या 100 वर्षात का होईल, प्रगती होईल. वैज्ञानिक तो धूमकेतू आढळण्यापूर्वीच त्याच्यावरती एखादं यान पाठवतील आणि त्याला धक्का मारून त्याची दिशा बदलतील आणि पृथ्वीवरची जीवसृष्टी सुरक्षित ठेवतील. कदाचित वरच्यावर त्याचे तुकडे करतील आणि पृथ्वीला सुरक्षित ठेवतील. कदाचित मला वाटतं अगोदरच पॅराशूट घेऊन त्याच्यावर बसतील आणि कुठेतरी सेफ लँडिंग करतील आणि मग संशोधन करतील. घाबरण्याचं कारण नाही, विज्ञान प्रगत होते आणि वैज्ञानिक वृत्ती म्हणूनच आपण घराघरात जोपासली पाहिजे आणि पर्यावरणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे 100 वर्षानंतर होणाऱ्या घटना आधीच म्हणजे अमक्या वेळी अगदी सेकंदापर्यंत बरोबर ॲक्युरेट प्रेडिक्शन कसं काय शास्त्राला शक्य झालंय? आता बघा, गेल्या 200 वर्षात प्रगती झाली, त्यातली जास्त प्रगती गेल्या 100 वर्षात झाली. गेल्या 100 वर्षात जी प्रगती झाली त्यापैकी 50 वर्षात गेल्या जास्त प्रगती झाली. गेल्या 50 वर्षात जी प्रगती झाली त्याच्यापेक्षा जास्त 25 वर्षात झाली. हे गॅप जे ती नॅरो होते. तर पुढच्या 50 वर्षामध्ये आता मी सांगतो तुम्हाला की माणसाचं रक्त तयार करता येईल शास्त्रज्ञांना, किंबहुना माणसाच्या बॉडीचे स्पेअर पार्ट्स मिळतील, किंबहुना आयुर्वेदाला वाढणार आहे. जेवण करायची कटकट नाही, जेवणाचे टॅब्लेट्स तयार करता येतील म्हणजे घराघरातून. हे रस्त्यावरून रिक्षा किंवा गाडी जाते तशी आता स्पेस रिक्षा असेल, स्पेस कार असतील आणि स्पेस रेल्वे असेल. कदाचित पृथ्वीवरची माणसं अवकाशात राहायला गेलेली असतील, स्पेस कॉलनीमध्ये
कारण त्यावेळी लोकसंख्या वाढेल आणि प्रदूषणाचा त्रास होईल म्हणून वरती राहायला जातील. आत्ता आपण समजतो माणूस मेला की आकाशात असतो असं आपण समजूत आहे. तर काही वर्षांतून उलटं म्हणावं लागेल, ज्यांना जिवंत राहायचे त्याने आकाशात राहायला जा स्पेस कॉलनीमध्ये, कारण अशा होणार आहे प्रगती. पण वरती अवकाश कॉलनीमध्ये पाणी तयार करता येईल, H2O ऑक्सिजन नेता येईल, पण गुरुत्वाकर्षण नसेल. आपण जर एखादी वस्तू वरून टाकली तर खाली पडते, वरती तशी पडणार नाही ती. अर्थात गुरुत्वाकर्षण विरहित अवस्थेत राहायचं ट्रेनिंग माणसाला दिलं जाईल, प्रशिक्षण, आणि स्पेस कॉलनीमध्ये माणसं राहतील. विज्ञानामध्ये खूप प्रगती होते. किंबहुना मी असं म्हणेल, एखाद्या मुलाला गणित विषय येत नाही तर मायक्रोचिप्स ऑपरेशन करून डोक्यात मेंदूमध्ये बसवतील डॉक्टर्स आणि त्याला गणित यायला लागले. मुलगा कसा हवा हे स्त्रीला अगोदर ठरवता येईल गरोदरपणी. सैन्यात जाणार पाहिजे, डॉक्टर पाहिजे की वकील पाहिजे की सायंटिस्ट पाहिजे. मनोवांछित संतती कदाचित औषधाने निर्माण होऊ शकेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विज्ञान प्रगत होतं आहे, पण भारतीय संस्कृती सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. कारण विज्ञान हातात जरी आलं सर्व काही तरी ते धोका त्याच्यापासून पोचता का. तेच मला विचारायचं की माणूसच एक यंत्र बनणार आहे का भविष्यात? हो, भावना शून्याचं. म्हणूनच भावना प्रधान म्हणूनच भारतीय संस्कृतीचं त्याच्या दृष्टीने महत्त्व आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृती आणि विज्ञान हे हातात हात घालून जायला पाहिजे. आता बघा ना, भारतीय संस्कृतीमध्ये पातेल्यामध्ये शिरा असतो पण दोरणात आला की प्रसाद बनतो, तांब्यामध्ये पाणी असतं पण पळीमध्ये आलं की तीर्थ बनतं. बघा, भारतीय संगीत ऐकल्यानंतर नाचणारा माणूस शांत होतो, पाश्चात्य संगीत ऐकल्यानंतर शांत माणूस असतो नाचायला लागतो. अर्थात वाढदिवसाला भारतीय संस्कृतीमध्ये निरांजन ओवाळतो आणि पाश्चात्य संस्कृतीमध्ये मेणबत्त्या विझवल्या जातात. किंवा मराठी कवितेमध्ये पावसाळ्यात आपण ये रे रे पावसा म्हणतो, इंग्रजी कवितेमध्ये रेन रेन गो अवे म्हणतो. भारतीय संस्कृती आणि विशेषतः ही जी संस्कृती आहे ती माणसाला माणूस म्हणून राहायला शिकवते. आणि म्हणूनच विज्ञान प्रगत झाल्यानंतर जर चुकीच्या माणसाच्या हाती शस्त्र गेलं आणि विज्ञानाचं तंत्र गेलं तर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला आपत्ती होऊ नये. म्हणूनच भारतीय संस्कृतीसुद्धा प्रगती परिचय सर्वांना करून द्यायला पाहिजे. आणि माझंही अशी खात्री आहे, माणूस जेवढा जेवढा प्रगत होतो ना तेवढा तो समंजस होत असतो आणि त्यामुळे तो घातकी कृत्य करणार नाही. आणि माझी खात्री आहे, भारत देश जसं आत्ता अमेरिकेत जाण्यासाठी अमेरिकन कॉन्सुलेट समोर लाईन लागते, भारतामध्ये ए डे विल कम, आयुर्वेद आहे, खगोलशास्त्र आहे, गणित आहे, की अमेरिकेमध्ये भारतीय वकिलांसमोर लाईन लागेल भारतात येण्यासाठी. आणि एक दिवस भारत देश हा मोठा उज्ज्वल होणार आहे असं आत्ताच्या तरुणांकडे बघितल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणूनच आपले राष्ट्रपती हे तरुणांकडे स्वप्न बाळगा आणि स्वप्नांचा विचार करा आणि कृतीमध्ये ते आणा असं सांगत असतात.